हॅलो गाईज, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी असेच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज प्रोव्हाइड करत राहणार आहे. सो बेसिकली फर्स्ट इयर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नची टाइम टेबल रिलीज झाला आहे. सो तुमची जी एक्झाम आहे ती 3 नोव्हेंबरपासून आहे. आता तुमचे दिवाळीचे वेकेशन्स असतील. दिवाळीचे वेकेशन्स आहे म्हणून टाइमपास करू नका. अभ्यासाला सुरुवात करायची आहे. दिवाळीच्या वेकेशन मध्येच अभ्यास चालू करायचा आहे. दिवाळी दरवर्षी येणार आहे, एक्झाम दरवर्षी होणार नाही. एक्झाम एकदाच येतं, रिझल्ट पण एकदाच लागतो. जर आता जर निघाला नाही तर माहिती वर्ष वाया जाईल. सो अभ्यासाला सुरुवात करा. फर्स्ट ऑफ ऑल मी टाइम टेबल सांगते काय काय कधी कधी एक्झाम आहे. ओके. सो मंडेला 3 नोव्हेंबरला तुमचं M1चे पेपर आहे. ट्यूजडेला 4 नोव्हेंबरला तुमचं फिजिक्सचा पेपर आहे. आणि जर तुम्हाला केमिस्ट्री बॅक असेल तर केमिस्ट्री होईल, फिजिक्स बॅक असेल तर फिजिक्स होईल. थर्सडेला 6 नोव्हेंबरला तुमचं SMEचा पेपर आहे. फ्रायडेला 7 नोव्हेंबरला तुमचं BEEचा पेपर आहे. BEE बॅक असेल तर BEE होईल, BXC बॅक असेल तर BXC होईल. सॅटर्डेला 8 नोव्हेंबरला तुमचं PPSचा पेपर आहे. PPS बॅक असेल तर PPS होईल, मेकॅनिक्स बॅक असेल तर मेकॅनिक्स होईल. ओके, नो डाऊट इन दिस टाइम टेबल. ओके, सो तुमची जी तुमचं जे एक्झाम होणार आहे त्याचं जे टाईम आहे ते दुपारी 2 ते 3च्या दरम्यान होणार आहेत. ओके, येस. आता फक्त मी हे जे व्हिडिओ बनवले, मी फक्त टाइम टेबल सांगण्यासाठी नाही बनवले. मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवले. ओके, सो बेसिकली तुम्हाला ह्या वर्षी कॅरी ऑन भेटलेलं आहे. दरवर्षी कॅरी ऑन भेटतं असं नाही आहे. आता तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला कॅरी ऑन भेटलेलं आहे. आता तुमची एक्झाम कधीपासून आहे? 3 नोव्हेंबरपासून आहे. आता तुम्हाला फक्त तुमच्या हातात किती वीक आहेत? फक्त 2 वीक आहे. हे दिवाळीचं वीक आणि पुढचं 1 वीक. ओके, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे. तुम्हाला आता बेसिकली कसे दोन वीक्स आहेत. ह्या दिवाळीच्या वीकमध्ये तुम्हाला इंसेमला किती युनिट आहेत? फक्त 2 युनिट आहे. फक्त 2 युनिट. ओके, सो ह्या दिवाळीच्या वीकमध्ये तुम्ही 1 युनिट करा आणि पुढच्या वीकमध्ये 1 युनिट करा. तुम्हाला असं वाटत असेल तुमचं जर लवकर झालं आहे ह्याच्यामध्ये, तसं करा. नाही तर वेकेशनमध्ये 1 युनिट करा दिवाळीच्या आणि पुढच्या वीकमध्ये दुसरं युनिट करा. असे 2 युनिट, एक युनिट ह्या वीकमध्ये 1 युनिट, पुढच्या वीकमध्ये 1 युनिट, असं 2 युनिट स्मूथली होऊन जातील. इनसेमचं काही नाही एवढं. ओके, फक्त काही नाही काही ना इनसेममुळं पण बॅक्स लागलेल्या आहेत. सो इनसेम इम्पॉर्टंट आहे. इनसेम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इनसेममुळं पण त्याला हलक्यात घ्यायचं नाही. त्याला हलक्यात घेतल्यामुळं काहीकांना इनसेममुळं पण सब्जेक्टला बॅक लागलेला आहे. क्लिअर आहे? ओके, सो फक्त मला बेसिकली हेच म्हणायचं आहे, दिवाळी दरवर्षी येणार आहे, एक्झाम दरवर्षी येणार नाही आहे. रिझल्ट दरवर्षी म्हणजे लागणार आहे, पण एकदा का वर्ष वाया गेले की ते हातात कोणाच्याच नाही आहे. दिवाळी दरवर्षी होणार आहे, पुढच्या वर्षी पण दिवाळी येणारच आहे, तेव्हा पण सेलिब्रेट करणारच आहे. 1 वर्ष जर दिवाळी सेलिब्रेट नाही केलं तर काही बिघडणार नाही. जर अभ्यास नाही केला तर नक्कीच बिघडणार आहे. तुमचं करिअर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की दिवाळीच्या सुट्ट्या आहेत म्हणून एन्जॉय करू नका. ह्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये खूप भारी चान्स भेटला आहे तुम्हाला. अभ्यास करा. त्यांनी अभ्यासाला पण खूप चांगला वेळ दिलेला आहे. सो दिवाळी आहे म्हणून एन्जॉय करू नका. दिवाळीच्या वेळेस तुम्हाला अभ्यास करायचा आहे. क्लिअर आहे? खरं तर तुमचं दिवाळीच्या आधीच एक्झाम झाली असती, तर त्यात काही गोष्टी पोस्टपोन झाल्या त्याच्यामुळं नाही झाली. सो आता तुम्हाला एवढा भारी चान्स भेटला आहे. सो आणि कॅरी ऑन पण भेटलेला आहे. ओके, ह्या वर्षी. सो काही पण होऊ द्या, तुम्ही खूप लकी आहात. तुम्हाला टाईम पण भेटलेला अभ्यास करायला, सगळ्या गोष्टीला. फक्त मला एवढंच म्हणायचं की तुम्ही दिवाळीच्या सुट्ट्या आहेत म्हणून एन्जॉय करू नका. 1 वर्ष दिवाळी सेलिब्रेट नाही केली तर काही बिघडणार नाही आहे. सो तुम्हाला दिवाळीच्या वेकेशन्समध्ये अभ्यास करायचं आहे म्हणजे करायचं आहे. क्लिअर आहे का? अजिबात वाया घालवायचं नाही. दिवाळीच्या वेकेशन्समध्ये तुम्हाला अभ्यासच करायचा आहे. दिवाळी नाही आहे तुमच्यासाठी. ओके, पुढच्या वर्षी दिवाळी वाटलं सेलिब्रेट करा, पण आता तुमचं पूर्ण अभ्यासाकडे फोकस पाहिजे. क्लिअर आहे? येस. ओके, आता पूर्ण तुम्ही अभ्यासाकडं
फोकस करणं खूप गरजेचं आहे. दिवाळीच्या वेकेशनमध्ये प्लीज टाईमपास करू नका. एन्जॉय पुढच्या वर्षी करा दिवाळी, सेलिब्रेट पुढच्या वर्षी करा दिवाळी. ह्या वर्षी फक्त आणि फक्त काय झालं पाहिजे, अभ्यास. ह्या दिवाळीच्या आता दिवाळीमध्ये तुम्ही एक युनिट करा, अजून एक पुढचा वीक आहे त्याच्यामध्ये दुसरं युनिट करा, नाहीतर ह्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये 2 युनिट संपवा आणि पुढच्या वीकमध्ये रिव्हिजन करा. मला काय म्हणायचं, मी तुम्हाला स्ट्रॅटेजी पण सांगून टाकते. आता तुम्ही काय करा, आता हे जे दिवाळीचं वीक आहे ह्या वीकमध्ये तुम्ही जरी मंडेपासून जरी सुरुवात केलं, म्हणजे उद्यापासून जरी सुरुवात केलं तरी चालेल. तुम्ही काय करा तर बेसिकली सांगते, ह्या वीकमध्ये दिवाळीच्या वीकमध्ये तुम्ही 2च युनिट आहेत प्रत्येक सब्जेक्टमध्ये. ओके, सो 2च युनिट आहेत प्रत्येक सब्जेक्टमध्ये. सो त्याच्यामध्ये ह्या वीकमध्ये तुम्ही 2 युनिट आहेत. सो ह्या वीकमध्ये तुमचे जे काय अभ्यास आहे, कन्सेप्च्युअली गोष्टी आहेत ते सगळे कवर करायचं. आणि पुढचा जो वीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही PYQ सॉल्व करा. तुमचे जे PYQ असतील प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ते सॉल्व करा टाईम लावून, कारण तुम्हाला 1च तास असतो, 2 ते 3 1च तास आहे तुम्हाला पेपरसाठी. सो तुम्ही काय करा, या वीकमध्ये सगळे कन्सेप्च्युअल थिंग्स समजून घ्या, सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि जर कोणत्या गोष्टी थेरी असतील तर ते पाठांतर वगैरे करून घ्या. तुम्हाला जसं जमते तसं करून घ्या. तुम्हाला जर गोष्टी समजत असतील तर समजून घ्या 1 वीकमध्ये. ओके, किंवा पाठांतर होत तसं करा. कन्सेप्ट म्हणजे सगळं ह्या वीकमध्ये, दिवाळीच्या वीकमध्ये टाईमपास करायचं नाही. या वीकमध्ये तुम्ही कन्सेप्च्युअल थिंग्स असतील ते कवर करा, किंवा थेरीचं सब्जेक्ट असेल ते जे काय असेल ते पाठांतर, किंवा तुम्ही जर कन्सेप्ट क्लिअर करून जर गोष्टी करत असतील तर तसं ते ह्या वीकमध्ये कवर करून घ्या. आणि पुढच्या वीकमध्ये 2च वीक आहे, ह्या वीकमध्ये कन्सेप्च्युअल थिंग्स आणि पाठांतर वगैरे ते करून घ्या. पुढच्या वीकमध्ये PYQ वरती भर द्यायचं, PYQ सॉल्व करायचे. PYQ मधले प्रत्येक क्वेश्चन तुमच्याकडून सॉल्व व्हायला पाहिजे. 1च तास असतो, सो टाईम लावून वाटल्यास पेपर सॉल्व करा, कसंही करा. ह्या वीकमध्ये सगळं सिलेबस 2च युनिट आहेत प्रत्येक सब्जेक्टमध्ये. सो आता तुम्ही काय करा, ह्या वीकमध्ये दिवाळीचे जे सुट्ट्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितले एन्जॉय करू नका. दिवाळी पुढच्या वर्षी पण सेलिब्रेट करता येते, एक्झाम सारखी होणार नाही आहे. तुम्हाला हे लास्ट चान्स आहे, ह्याचा खूप फायदा करून घ्या तुम्ही. आणि प्लस तुम्हाला दिवाळीमुळे अभ्यास करायला पण वेळ भेटलेला आहे. सो ह्या वर्षी दिवाळी प्लीज सेलिब्रेट नका करू. आता पूर्ण अभ्यासाकडे फोकस द्या. ह्या वीकमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही कन्सेप्च्युअल थिंग्स कवर करून घ्या, पाठांतराचं कोणत्या गोष्टी असेल ते सगळं करून घ्या. आणि पुढच्या वीकमध्ये फक्त PYQ सॉल्व करण्याकडे फोकस करायचे, फक्त आणि फक्त PYQ सॉल्व करायचं. प्रत्येक PYQ मधला प्रत्येक क्वेश्चन तुमच्याकडून सॉल्व झालं पाहिजे. क्लिअर आहे? असं काहीतरी टाइम टेबल बनवा. ओके, क्लिअर आहे? असं प्रॉपरली टाईम युटिलाइज तुम्ही प्लीज दिवाळी सेलिब्रेट नका करू 1 वर्ष. पुढच्या वर्षी दिवाळी येणार असते तेव्हा सेलिब्रेट करा वाटलं तर, पण आत्ता पूर्ण अभ्यासाकडे फोकस करा. दिवाळीच्या वीकमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी कवर करून घ्या आणि पुढच्या वीकमध्ये म्हणजे पाठांतर किंवा कन्सेप्च्युअल किंवा मॅथ्स असेल ते कवर करून घ्या. आणि पुढच्या वीकमध्ये PYQ सॉल्व करण्याकडे फोकस करायचे. क्लिअर आहे? येस, हे झालं. ह्याच्यानंतर एवढं सांगायचं होतं की अभ्यास करा. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सेलिब्रेट नाही केलं तर काय होणार नाही, अभ्यासाकडं फोकस द्या आता. ओके, सो आता आणि मी इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे माझ्या आधीचे व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, पण त्याच्यामध्ये मी सगळ्या युनिटचे टाकले आहेत. तुम्हाला आता इन्सेममध्ये फक्त 2च युनिट असतील. तुमच्या युनिट वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घ्या, सगळे करायची गरज नाही. तुम्हाला जे आता युनिट आहेत त्या युनिट वाईज तुम्ही त्यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घ्या. क्लिअर आहे? त्याच्यामध्ये मी सगळ्या युनिटचं टाकले, तुम्हाला फक्त 2च युनिट आहे. सो ते 2 युनिट कोणते ते बघा आणि त्याच्यामध्ये तुमच्या युनिट वाईज तुम्हाला इन्सिमला जे कोणते युनिट आहेत त्या युनिट वाईज तुम्ही ते क्वेश्चन्स घ्या, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. येस, पण आता या दिवाळीच्या वेकेशन्समध्ये तुम्हाला कन्सेप्च्युअल थिंग्स आणि पाठांतराच्या गोष्टी जे काय आहेत ते कवर करायचे. पुढच्या वीकमध्ये PYQ कडे फोकस करायचा, PYQ सॉल्व करायचे. टायमिंग लावून 1च तासचा पेपर असतो, सो त्या स्पीडने तुमचं व्हायला पाहिजे. सो पुढच्या वीकमध्ये PYQ
कडे फोकस करायचं. सगळे PYQ तुमच्याकडून सॉल्व झाले पाहिजे. ओके, काही काही ना इनसेमुळं पण बॅक लागतो. सो इनसेम इज ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग आहे. ओके, इनसेमुळं पण काही काही जणांना सब्जेक्ट्समध्ये बॅक लागले आहेत. सो इनसेम पण खूप इम्पॉर्टंट आहे. इनसेमला हलक्यात घ्यायचं नाही. ओके, आणि बस ओके एवढं सांगायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सो थँक्यू.